पद्धतीचं विचारलं. एवढी जमीन विकली, एवढी घेतली, मात्र मग ही रक्कम कशासाठी दिली, काय दिली हे विचारलं नाही का तुम्ही? कोणता जो विषय आपला झाला त्याच्यामध्ये कशासाठी तुम्ही निवडणूक होती का? जमिनीचं जे आहे ते विचारलं तुम्ही. जमीन खरेदी विक्रीचा जो विषय आहे तो विचारला. 5.5 एकर जमीन त्यांनी घेतली, बरोबर, आणि ती विकली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आता आपल्या सगळ्यांना माहितीये निवडणुकीमध्ये किती नाही म्हटलं तर थोडाफार खर्च त्या ठिकाणी होत असतो. दुसरी एक गोष्ट की जमीन वेगवेगळ्या बाजूला त्यांची होती. एक कट्टा 5.5 एकर जमीन त्यांना आपल्या बांधाच्या शेजारी मिळाली. त्यांनी बाकीच्या शेजारच्या जमिनी त्या विकल्या आणि वन स्ट्रोक आपल्या बांधाच्या शेजारी असणारी जमीन त्यांनी खरेदी केली आणि निवडणुकीमध्ये खर्च त्या ठिकाणी झाला असेल हे आपण आता सगळेजण समजू शकतो. ऐका ना, हा झाला रक्कम दिली किती? मेन मुद्द्यावर या. रक्कम दिली किती? माध्यमांना दाखवा आम्हाला. किती दिली? आणि कशासाठी दिली? आणि कशासाठी दिली? किती रक्कम करून बघा. वळसे साहेब, वास्तव रक्कम किती आहे? रक्कम किती दिली? किती आहे? रक्कम तुम्ही सांगा. तोंडाने सांगा, तोंडाने. तुम्ही सांगा तुमच्या निकम साहेबांनी किती दिले आणि का दिली? यांनी यांनी तुम्हाला सांगितलं व्यक्तिगत माणसाच्या जीवनामध्ये अनेक स्टेटमेंट प्रमाणे 20,000 रुपये रक्कम याच्यामधून गेलेली आहे. तारीख 20 फेब्रुवारी 2024. काय कारणास्तव दिली होती? अहो व्यक्तिगत आता माणसाची काही अडचणी असतील दोंडीबाब बोर यांनी किती मदत दोन्ही केली? भाऊ बोरायला किती दिली? ते त्याच्यामध्ये 70 त्यांना विचारा, सांगतील तुम्हाला. पण तुम्ही तर सांगितलं नाही आली. परत पैसे पैसे पाहिजेत का काय? उसने दिली. मदत केलेली. ऐका ना, ते पैसे आता पाहिजेत न पाहिजेत हा भाग वेळ. वाणी साहेब, मदत केली मग तुम्ही प्रश्नाचं उत्तर असं द्या. ऐका ना 2 मिनिटं. आपण एक जण विचारा. सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, कारण आम्ही खरे आहोत. तुम्ही अजिबात कोणी काळजी करू नका, तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. वाणी साहेब, तुम्ही प्रश्न माझा असा होता की तुम्ही जे त्यांना पैसे दिले ते कुठल्या कारणाने दिले माहित नाही, ओके. किंवा तो व्यक्तिगत काय अडचण असेल, ठीक आहे. ते पैसे तुम्हाला परत रिफंड पाहिजे. मदत केली आम्हाला तर पाहिजे का? इश्यू का करता? सांगतो ना. त्याचा इश्यू याच्याकरता करतो की ज्या माणसानं आपल्याला मदत केली, ज्या माणसानं आपल्यावर काही ना काही प्रमाणात उपकार केले, त्याचा जर आपण व्यक्तिगत चारित्र्य हनन करत असू तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. ते आम्हाला काढावं लागेल ना. आम्ही अगोदर नाही काढलं कधी हे विषय. मागे कांद्या चाकणला देखील त्यांनी तिथं आकांड तांडव केलं, आम्ही त्याच्यावर बोललो नाही. परंतु आता तुम्ही जर फार व्यक्तिगत पातळीवर जाऊन चिखलफेक करत असाल तर तुमचं देखील सगळं आम्हाला त्या ठिकाणी काढलं पाहिजे ना. या इथून आपण हे तुम्हाला म्हणजे सांगितलं. अजून काही आहे शिल्लक? खूप काही गोष्टी आहेत, आता आपण टप्प्याटप्प्याने पण त्यांची कधी मदत मिळाली का? माझ्या माहितीला मागच्या लोकसभेला त्यांनी असाही दावा केला होता आपण असताना. मी त्यांच्या प्रचाराला फिरलो. युतीचा धर्म म्हणून त्यांनी प्रचार केलेला आहे. शेतकरी संघटनेची कसली होती? केलेली तेव्हा त्यांनी देवदत्त निकम यांना त्यांनी मदत केली होती ना. मदत केली. प्रचारात मदत केलेली. त्यांच्या- आम्ही मान्य त्यांनी करतो. केलेल्या मदतीबद्दल काय 2 शब्द? त्यांनी मदत प्रचार केलेला आहे. आम्ही त्याच्याबद्दल मान्य त्यांच्या करतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. विधानसभेला मदत केली आहे त्यांनी. धन्यवाद. धन्यवाद ना. आम्ही त्यांच्यावर आरोप करीतच नाही ना आता त्यावेळेस. कलगी तुला किती दिवस चालणार? आता आम्ही हे बघा, नाही केली. प्रभाकर बांगरेविषयी यांच्याविषयी घेतलेली ही पहिली आणि शेवटची पत्रकार परिषद आहे. कारण त्यांच्यावरती सातत्यानं बोलावं इतके ते काही महत्वपूर्ण नेते नाहीत. पण ऐका ना, आमच्या दृष्टीने एक माझा प्रश्न आहे सर. त्याच्यामुळं यापुढे त्यांच्याविषयी ही आपली शेवटची पत्रकार परिषद असेल. थांबा. ते इथून पुढे काही बोलले, कोणावरही बोलले तर त्याला आम्ही किंवा आमच्या पक्षातील कुठलाही पदाधिकारी त्याला उत्तर देण्यास बांधील नाही किंवा आम्ही ते देणार देखील नाही. कुठेतरी हा दूध भेसळ प्रकरण हा प्रश्न कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय का? काय सांगा त्याला? 100% मी माझं मगाशी मत मांडत असताना तेच तुम्हाला सांगितलं की देवदत्तजी निकम हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी लढत असताना दूध भेसळीचा जो मुद्दा त्याने उचलून दिला त्याचा जो पाठपुरावा ते करतायत, त्याचा जो फॉलोअप ते घेत आहेत, हे कदाचित समोरच्यांच्या पोटात दुखायला लागलंय की त्यांचं म्हणणं असं की वारंवार पत्रकार परिषद घेतात. काय घेऊ नये त्यांनी? शेतकऱ्यांच्या विषयी का लढू नये? मग तुम्हाला त्या लोकांवर ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर तुम्हाला पांघरून घालायचंय का? असा त्याचा अर्थ आहे का? वारंवार दूध भेसळीविषयी पत्रकार परिषदा घेतात आणि तुम्हाला जर त्या एक लेख एकच लेख कंप्लीट एक 2 मिनिटं संपवतो. तर मग ते जर वारंवार पत्रकार परिषदा घेतात, याचं जर तुमच्या पोटात पत्रकार साहेब दुखत असेल तर तुम्हाला दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर पांघरून घालायचं का? हा आमचा खरा प्रश्न आहे. पत्रकारांच्या पोटात दुखत बरं, दुसरा नाही. एक विषय असा आहे जो कॉमन प्रश्न नेहमी पत्रकार बांधव विचारतात की देवदत्त निकम हे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा लोकांचं विरोधकांचं म्हणणं आहे की तालुक्याची बदनामी होते. अरे बाबा, आता एफडीचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी धाडी टाकल्या, मग तुकाराम मुंडे साहेब या बदनामीला जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे. एफडीए कारवाई तुकाराम करते. तुमचा विश्वास नाही का सर? आमचा विश्वास आहे, पण तुमचा एक मागाशी प्रश्न होता आंबेगाव तालुक्यात बदनामी होते.
कशा पद्धतीने बदनामी होते याचं तुम्ही जरा उत्तर सांगा बरं. का बदनामी होती? तुम्ही कोणत्या चेहऱ्याने बघता त्या बदनामी का? काय झालंय, तालुक्यामध्ये फक्त आरोपी असंच दाखवलं जातंय. कर्जत या ठिकाणचा देखील एक आरोपी अजून फरार आहे, तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार. महाराष्ट्रामध्ये कारवाई चालू आहे. बोललं जातं नाही आंबेगाव तालुका कोणत्या पद्धतीनं बदनाम होतो याचं तुम्ही मला आहे ना, बदनामी कशी होती आंबेगाव तालुक्याची ती क्लिअर सांगा, मी त्याला उत्तर देतो. नाही तुम्ही म्हणताय आंबेगाव तालुका बदनाम होतो आणि तो विरोधकांचा बी हाच प्रश्न आहे, आंबेगाव तालुका बदनाम का होतो? कारण की मेन सूत्रधार FIR बनली ही आंबेगाव तालुक्याच्या पोलीस स्टेशनला ही बनली, म्हणून हे महाराष्ट्रात, राज्यात, देशात ही आंबेगाव तालुक्याचं नाव गेलं आणि मेन सूत्रधार आंबेगाव तालुक्यातले 5 आहे. त्याच्यामुळं आंबेगाव तालुक्याचं नाव येतंय. आंबेगाव तालुक्याचे जनतेने आणि कोणतं दुधावाला म्हणला का आमची बदनामी होती, आमचं दूध नाही घेते, वारंवार बोललं जात. खरा मूळ प्रश्न दुधाचा आहे. कोणत्या शेतकऱ्याची बाईट घेतली आपण? कोणता शेतकरी तुम्हाला म्हणला, आपला पत्रकार बांधवांना म्हणला का माझं दूध घेती नाही? कारण की शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचं कोणतंच काही प्रश्न नाही, त्यांना आनंदाचे दिवस आले. 2017-18 साली 20-25 रुपयाचं दूध आणि त्याच प्रमाणात पाणी विकलं जात होतं 20 रुपयांनी. त्या शेतकऱ्याला पहाटे 4 वाजल्यापासून उठून शेण काढायला लागतं, चारा घालायला लागतं, त्याला धारा काढायला लागतात. मास्टॅटिस झालं, गँग्राई सारखे आजार झाले, त्याची गाय जाग्यावर बसती. ही सुद्धा पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही गोठ्यावर जाऊन मुलाखती दाखवा, मग हे सत्य कळत या दूध भेसळीचं खरं कारण काय. त्यांनी एक असा प्रश्न उपस्थित केला होता, एक ऊस उत्पादकांसाठी मी जेवढा लढा दिला, हे चेअरमन असतानाही लढा केला असं त्याचा आरोप आहे. मी दिला त्यामुळे शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळतोय. भीमाशंकर बद्दल बोलले ते. पण आता हे बोलतात, पण हे शहराच्या दुसऱ्या कुठल्याही तालुक्यात आंदोलन केल्याचं एखादं होतं दाखवा ऊस असं त्यांचा दावा होता. कोणाचा मी सांगतो ना, देवदत्त निकम हे माझ्या माहितीप्रमाणे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. त्याच्यामुळं प्रायोरिटी ही नेमकी आपल्या विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी असली पाहिजे. पहिले तालुक्याचे मूळ प्रश्न सोडवायला जर तुम्ही समर्थ नसाल तर तुम्ही बाहेर जाऊन काय लोकांना सांगणार? त्याच्यामुळं कदाचित पहिला आपला विधानसभा मतदारसंघ, आपला तालुका, त्याच्यामधले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यावर निकम साहेबांचा त्या ठिकाणी भर आहे. आणि म्हणून सध्या दुसऱ्या तालुक्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला माझं असं नाही एकच मिनिट, तुमचा हा प्रश्न उत्तर चांगलं आहे, पण कांद्याच्या बाबत त्यांनी जुन्नरला आळेफाट्याला आंदोलन केलं, खेडलाही केलं. मग आता ते पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे, मग त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे का तालुका आहे? त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा निश्चितपणे आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की काही प्रश्न असे आहेत की जे तालुक्यामधले आपले आहेत, ते प्रश्न तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे. कांद्याचा प्रश्न येईल, तिथं दुधाचा प्रश्न येईल, त्यावेळेला इतर ठिकाणी देखील आंदोलन केले जातील. आता उद्या पुन्हा नाशिक रेल्वेचा विषय येईल, त्या संदर्भात देखील इतर ठिकाणी देखील आंदोलन त्या ठिकाणी केली जातील. तुमचा प्रश्न पेक्षा कमी आहे, मग त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा आंबेगाव आहे, मग भीमाशंकर कारखान्यावर आतापर्यंत आंदोलन का झाले नाही? काय मला प्रश्न समजला. भीमाशंकर कारखाना जो आहे त्याचा उदर जास्त आहे आता, तसं पाहायला गेलं तर विघ्न साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये. मग त्या दरवाढीसाठी आतापर्यंत आंदोलन निकम साहेबांनी केली. इतर तालुक्यात काय केलं असं समजा एक दुधाचा प्रश्न हाताळतात निकम साहेब, तर म्हणतात आंबेगाव तालुका बदनाम झाला विरोधक. आता जर दुसरे विषय एक लगेच घेतले तर म्हणतील बघा आमच्या तालुक्यात दुसरे यांची अंडी पिल्ली अशी पेरलेली मीडियामधून, आता बाद झाला आंबेगाव तालुका बदनाम करायचा, आता विकासाचं बोलायला तुम्ही सत्य ते वळसे पाटील साहेब त्यांनी ते करायचे, विरोधकांनी चुकीच्या कामानं हे दाखवण्याचं काम आमचं आहे. बरं, आता एकच प्रश्न घेतो नंतर मारतो. आजच्या पत्रावर साहेबांवर आरोप झाले, देवदत्त निकम साहेबांनी अटॅक केला होता, तो जिल्ह्याचे अध्यक्ष, हे जिल्ह्याचे निकम साहेब काय बाहेर गेल्यामुळे आले नाही का, नेमकं कारण काय? आणि त्यांच्यावर द्राक्ष आहे, कमेंट आलेली आहे, द्राक्ष जे उत्पादक म्हणून आहेत आणि ते द्राक्ष ही सोन्याची आहेत असं त्याच्यावर कमेंट आहे. त्याचा उल्लेख मागाशी केला, त्यांनी जो उल्लेख केला की द्राक्ष सोन्याची येतात का, तर त्याचा मी मागाशी स्पष्टीकरण दिलंय. द्राक्ष सोन्याची जरी येत नसली पण त्या द्राक्षांना भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो, त्याच्यामुळे तो विषय त्या ठिकाणी संपला. निकम साहेब का नाही साहेब विषय तो प्रश्न राहिला कॉन्फरन्स घेतली ही प्रभाकर बांगर यांच्या प्रेसमुळे हे मुद्द्यावरती घेतली होती, बरोबर. त्या विषयावरती तुम्हाला आता हा मुद्दा दुसरीकडे चालला, तर त्याच मुद्द्यावरती प्रभाकर बांगर हे बोलले होते का देवदत्त निकम हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात का, ते तुम्हाला वाटतं का ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात म्हणून? हे बघा, शेवटी जनतेमध्ये काम करत असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या बिरुदावली लावून त्या ठिकाणी संबोधत असतात
आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता आणि स्वतः शेतकरी असणारा, स्वतः शेताच्या बांधावर नाही तर शेतात जाऊन स्वतः काम करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून या सामान्य जनतेने, या तालुक्यातल्या जनतेने, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र म्हणूनच त्यांना संबोधन त्या ठिकाणी केलं. प्रभाकर बांगर पण म्हणले आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटचे आहेत. आमचा आक्षेपच नाही त्यांच्यावर. पोटचं असणं आणि शेतकरी पुत्र म्हणणं त्याचा हे लय वेगळं. कदाचित ती बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं की देवदत्तेश निकम हे शेतकरी पुत्र ही बिरुदावली स्वतःच्या नावानं स्वतः त्या ठिकाणी लावतात. तर तो गैरसमज मी आपला त्या ठिकाणी दूर केलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्याच पोटचे आहोत, ते कोणाच्या पोटचे वगैरे. तर तो उल्लेख त्यांनी अतिशय असभ्य भाषेत केला. त्याचा मी मगाशी तुम्हाला त्याचा सांगितलं. देवदत्त निकम तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात. आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूरची पण काही गावं आहेत. शिरूरच्या काही गावांचा गोडगंगा कारखाना देखील ऊस जातो. गोडगंगा कारखाना अनेक वर्ष बंद आहे. त्या संदर्भात निकम साहेब कधी बरं शब्द काढत नाही. हे बघा, आता सध्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 10 वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आज देखील ते विद्यमान संचालक म्हणून काम त्या ठिकाणी करतायत. आणि मग शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी या तालुक्यामधला, या मतदारसंघातला. आणि म्हणून सध्या तर म्हणजे हे व्यक्तिगत माझं असं मत आहे की त्यांचं लक्ष त्या तिथं केंद्रित असलं पाहिजे. आणि म्हणून त्या कारखान्याच्या संबंधित जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम शिरूर तालुक्यातली गावं काही आपल्या तालुक्यात आहे, मतदारसंघ आहे. आहेत ना, 100 मतदारातल्या काही गावांवर अन्याय होतो असं वाटत नाही. 100% तिकडचा जो अन्याय होतोय, तिथले जर काही संबंधित शेतकरी जर त्यांनी निकम साहेबांशी संपर्क साधला तर त्यांच्या देखील अडचणी दूर करण्याकरता ते उभे राहतील. गणेश यादव साहेब, आज तुम्ही म्हणताय का तुम्ही एकदम निकम साहेबांच्या एकदम निकटवर्ती आहात, जवळचे आहात. त्यांनी कुठं जमीन घेतली, कुठं विकली, हे सगळं तुमच्याकडे आहे, हे आम्हाला माहिती त्यांच्याकडे. हा, ही सगळी माहिती तुम्हाला आहे, हे आम्ही मान्य करतो. आता आमच्या तालुक्याला असं जाणून घ्यायचं आहे की निकम साहेबांची वडिलोपार्जित जमीन किती होती 20 वर्षापूर्वी, आता त्यांची जमीन किती, तेवढी आमच्या तालुक्याला सांगा. आता माझं वय जेमतेम 43-44 वर्षाचं साधारण त्या ठिकाणी आहे. आता माझ्या आम्ही मान्य करतो द्राक्ष बागायत इन्कम झाली, कष्टातून उभी राहिली, पण आता किती तेवढी सांगा. कोणती आता ती पूर्ण जमीन किती याची माहिती मी घेतली नाही, पण घेऊन तुम्हाला मी निश्चितपणे सांगेन. कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. कुटुंब तुम्हाला अख्ख्या कुटुंबाची पाहिजे का सगळ्या सगळ्या व्यक्ती देवदत्त निकम साहेबांची पाहिजे. वडिलोपार्जित म्हणजे वडिलोपार्जित पूर्ण कुटुंब आलं. पूर्ण कुटुंब आलं नाही काही ऐका, एक मिनिट. फक्त आपला दाखवलं. मुद्दा बाजूला जातोय. ऐका ना, वडिलोपार्जित ऐका. आपली प्रेस प्रभाकर बांगर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची होती. त्याच्या संदर्भात जेवढी माहिती संकलित करण्याची गरज होती तेवढी आपण केलेली आहे. आता त्यांच्या कुटुंबातली जमीन जुनी वडिलोपार्जित किती होती, आता किती झाली याची मी माहिती घेतलेली नाही. परंतु तुम्हाला जर त्याची आवश्यकता असेल तर त्यांना विचारून पूर्ण माहिती देतो मी. मागच्या वर्षाच्या सेक्शनमध्ये स्वतः म्हटलं होतं का मी सातबारा दाखवतो माझी जमीन किती ते आहे. दाखवतील, पुढल्या पत्रकार परिषदेत दाखवतील. तुमचं म्हणणं आहे दाखवतील. दाखवतील. पण आता देवदत्त निकम आणि निकम यांच्यावरती पूर्णपणे टीका झाली होती. एवढं डिजिटल युग आहे, तुम्ही नाव टाकलं तर तर सातबारे प्रत्येकाचे उघड होतात. त्याच्यामध्ये काय वेगळं विचार आहे? प्रभाकर बांगर यांनी वारंवार प्रेस घेताय, याचा जे दूध उत्पादन शेतकरी आहे त्यांना त्याचा फायदा होतोय का? नक्की प्रेस घेताय, वारंवार दुधाविषयी बोलताय, त्याचा फायदा होतो का? देवदत्तचे निकम हे वारंवार प्रेस घेतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 2 प्रेस त्यांच्या झाल्या दूध भेसळीच्या संदर्भामध्ये, बरोबर. आता त्यांनी दूध भेसळीच्या विषयी वारंवार प्रेस घेणं म्हणजे ते प्रश्नाचा सातत्याने ते पाठपुरावा करतायत. पकडलेले फायदा होतोय का शेतकऱ्यांना? 100% मी तुम्हाला सांगला, गेल्या महिन्याभरापासून दुधाचा रेट हा जवळजवळ 40, 41, 42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. दूध भेसळीमुळं जे दूध अतिरिक्त येत होतं ते बंद झाल्यामुळं दुधाची मागणी, पुरवठा त्या ठिकाणी कमी झाला. आणि निश्चित मग जे चांगलं दूध उत्पादित होणार आहे त्याला 100% भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये देखील आणखीन 2 ते 3 रुपये भाव वाढीची अपेक्षा आपल्याला याच्यामध्ये आहे. एक लय महत्वाचा आरोप केलाय निकम साहेबांवर प्रभाकरनी की एक बाजार समिती सभापती असताना एका शिपायाने गायकवाड नावाची आत्महत्या केली, त्याला जबाबदार हे आणि मी एका महिलेला घेऊन पोलीस ठाण्यावर जाणार आहे, हा एक आरोप केलाय. दुसरा असं तुम्ही म्हणता हे जे आरोप केले त्यांनी खोटे केले, मग ह्या आरोपाबद्दल तुम्ही न्यायालयात त्यांच्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार का? अशा माणसाच्या आता विषय त्याच्यामध्ये असा आहे वळसे पाटील हा. साहेब की आपण पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी आपल्याला देऊ इच्छितो हा. की बाजार समितीमध्ये कुठल्या कामगारांनी काय आत्महत्या वगैरे केली त्याची माहिती आपण पत्रकार बांधव सगळे पोलीस स्टेशनला जाऊन त्याचं रेकॉर्ड आपण तपासा. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर आपण निकम साहेबांशी त्या संदर्भात बोलू शकता. ते तुम्हाला निश्चित जबाबदार आणि सविस्तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतील. दुसरा आपला काय प्रश्न होता? कोर्टात जाणार आहे. एवढा आरोप आता केला. स्वतः देवदत्त निकम साहेब यांनी पाठीमागच्या प्रेसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की विरोधकांच्या
विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणं, त्याच्याकरता ते खर्च वगैरे करणं हे आपल्याला न परवडणारं, आपल्या खिशाला न झेपणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा काही प्रश्न कडे तुम्ही मगाशी म्हणले प्रभाकर भांगर अशा माणसांच्या नक्की कशा म्हणजे काय त्यांना- काय विषय होता? ते म्हणत असतील मी शेतकऱ्यांचा नेता म्हणून संबोधित असतील, त्यांना बोलण्याची जर पद्धत नसेल, आरे तुर्यात बोलत असतील, खालच्या पातळीत बोलत असतील, तर मग ते शेतकरी नेते नसतील. त्याच्यामुळे मी हे बोललेलं माझं वक्तव्य त्यांच्याबद्दल. चांगली